शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी पी ए पठारे. शेतकरी मित्रांनो, माझे मित्र ओम मेलाले, गाव तळणी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तळणीतील माझे मित्र ओम मेलाले यांचा टोटल 8323 हे टोमॅटोचं वाण आहे. 1 एकर टोमॅटोचा प्लॉट आहे. हे जुने इथं द्राक्ष होतं, द्राक्षाचं हे स्ट्रक्चर आहे. शेतकरी मित्रांनो, लागवड करून आता जवळजवळ 95 दिवस झालेले आहेत. गावरान टोमॅटो आहे 8323. शेतकरी मित्रांनो, या टोमॅटोचं जर आपण बघितलं तर आता माझ्या हाईटपेक्षा 2 ते 2.5 फुटापर्यंत या शेंड्याची हाईट वाढलेली आहे. पण टोटल जवळजवळ 7 फुटापर्यंत ह्या प्लॉटची हाईट चालू आहे. आणि आपण जर बघितलं तर वरती फुलधारणा चालू आहे, खाली लहान लहान फळं सेट झालेले आहेत. आपण जर आता इथं बघितलं तर खाली फळांची सेटिंग चालू आहे. त्यानंतर खाली इकडे जर आलो तर छोटे फळं आपल्याला दिसतील, त्याच्यापेक्षा मिडियम फळं आपल्याला खाली दिसतील. त्याचप्रमाणे इकडूनही आपण जर बघितलं तर शेंडा एकसारखा चालू आहे. खाली जर बघितलं तर फळधारणा खूप आहेत. आतमध्ये बघितलं तर फळं अक्षरशः ही पिकायला लागलेले आहेत. आपण जर बघितलं खूप फळाला शायनिंग चकाकी आहे. शेतकरी मित्रांनो, 95 दिवसाचा हा टोमॅटो प्लॉट झाला आहे. या प्लॉटमध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाहीत, 3 तोडे या टोमॅटोचे झाल्यात. 530 कॅरेट माल गेल्यात. 1100 रुपये रेट ह्या टोमॅटोला आमच्या ओम मेलाले यांना मिळालेला आहे. जवळजवळ 5.5 लाखाचं टोमॅटो झालेलं आहे. ह्या 2 ओळीतलं जर अंतर जर सांगायचं म्हटलं तर 9 फुटावरती 2 ओळी म्हणजे 9 फुटातलं ह्या लॅटरल टू लॅटरल अंतर आहे. एका एकरला आपण 5,500 फक्त रोपांची संख्या बसवलेली आहे. एका झाडाला कमीत कमी 150 आणि जास्तीत जास्त 230 फळांची संख्या ही पक्व अवस्थेमधली आहेत. वरती लहान फळं आहेत, वरती शेंडा चालू आहेत. शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटचं अजून एक वैशिष्ट्य जर बघितलं, अगदी टॉप पासून म्हणजे शेंड्यापासून तर एकदम बॉटम पर्यंत अगदी खाली जे मदर लीफ आहेत त्या मदर लीफ पर्यंतचे सगळे पानं हिरवे आहेत. तुम्ही इकडूनही पाहू शकता, इकडूनही पाहू शकता. टोटल आता हे खालचे फळं तुटून गेलेले आहेत. आपण जर बघितलं तर अजूनही माल आतमध्ये खूप आहे. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटचं एवढा हा प्लॉट चांगला का आला, त्याच्यामध्ये एक 4-5 गोष्टी आहेत. चालू वर्षी थंडी खूप आहे. त्या थंडी अवस्थेमध्ये टोमॅटोला विशेष करून सूक्ष्म खतं आणि मुख्य खतामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश या खताची उपलब्धता होत नाही. दुय्यम खतामध्ये कॅल्शियम आणि सल्फर या खताची उपलब्धता होत नाहीत. ओम मेलाले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 13 खताच्या फवारण्या या टोमॅटो पिकाला गेलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये जमिनीतून खतांची उपलब्धता होत नाहीत, पिकाची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. अशा कालावधीमध्ये पानांद्वारे खताची फवारणी आपण जेवढं घेऊ तेवढं उत्पादन आपलं चांगलं येते. अजून एक असं, ज्यावेळेस आपण या टोमॅटो रोपांची लागवड केली त्यानंतर सप्टेंबरचा 26 सप्टेंबर आणि 29 ऑक्टोबरचे असे 2 पाऊस या प्लॉटनी घेतलेले आहेत. या प्लॉटची लागवड केल्यानंतर आपण 5व्या दिवशी खताची आळवणी केलेली आहे. पाऊस असल्यामुळे आपण ड्रीपमधून खतं देऊ शकलो नाही. त्याचप्रमाणे पुन्हा 12व्या दिवशी दुसरी एक खताची आळवणी केलेली आहे. आणि पुन्हा आपण 18 ते 20 दिवसाचं पुन्हा एकदा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला रिटर्न मान्सूनचा पाऊस जास्त आलेला आहे, तर 18-20 दिवसांनी पुन्हा एक खताची आळवणी केलेली आहे. या 3 खताच्या आळवणीवरती जवळजवळ 45 ते 50 दिवसापर्यंत अतिशय एक्सलंट असा हा प्लॉट आपला झाला. म्हणजे याच्यामध्ये आळवणी केल्यामुळं पाणी कमी गेलं आणि रूट झोन चांगला डेव्हलप झाला. त्यानंतर एक दुसऱ्या आणि तिसऱ्या आळवणीचा फायदा आपल्याला फुटव्यांची संख्या खूप वाढली. म्हणजे जे 7, 8, 9, 10 फुटवे एका झाडाला झाल्यात. त्यानंतर पुन्हा सब ब्रँच जास्त वाढल्यात. ह्या सगळ्या सब ब्रँच आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पुढं जर आलो तर पुनरुत्पादन म्हणजे माल लागणे, म्हणजे अगदी मल्चिंग पेपरपासून तर वरती शेंड्यापर्यंत ती माल भरपूर लागला आहे. तर यासाठी आपण प्रत्येक 7-8 दिवसाच्या अंतराने 6-7 दिवसाच्या अंतराने आपण खताचे स्प्रे करत गेलोय. म्हणजे आज 12-13 स्प्रे ह्या टोमॅटो प्लॉटला घेतल्यात. पाहिजे ती खतं पिकाच्या वाढीनुसार आपण पानांद्वारे दिलेले आहेत. त्यामुळं पानं जाड रुंद हिरवे केल्यात. पानांमध्ये आपण क्लोरोफिल तयार केले. अक्षरशः शेंड्याकडली पानं सुद्धा आपण पूर्णपणे मोठे आपल्याला दिसतील. हे जर पानं बघितले तर पूर्णपणे कार्यक्षम पानं दिसतील. याच्यावरती कोणत्या रस शोषणारी किडी नाहीत. त्याचप्रमाणे त्याच्यावरती लिप मायनरचा अटॅक दिसत नाही. फळ पोखरणारी आळी नाहीत.
आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक कंटिन्यू व्यवस्थित प्रिव्हेंटिव्ह आपण स्प्रे घेत गेलो, त्यामुळं मालांवरती कोणताच किडीचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव नाही. आणि विशेष करून 12-13 खताच्या फवारणीमुळे खोडाची जाडी चांगली वाढली, पांढऱ्या मुळ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या आहेत. ह्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्यांची जाडी चांगली वाढली, पानाचा थिकनेस चांगला वाढला आहे आणि पानांमध्ये भरपूर क्लोरोफिल आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर ह्या 1 एकरमध्ये 530 कॅरेट माल गेल्यात. शेतकरी मित्रांनो, अजून 2200 ते 2400 कॅरेट माल हा सहज ह्या एका एकरच्या प्लॉटवरती आहे. एक नंबर गुणवत्तेचा माल, शेंड्यापर्यंत माल फुगत गेलाय. ह्या फुगवणीसाठी फक्त आपल्याला ह्या पानांची ताकद, ह्या पानांच्या ताकदीवरती आपण माल फुगवणार आहे. येणारे आता एक 10 ते 12 दिवसामध्ये गरमी वाढती, गरमीमध्ये बऱ्यापैकी माल फुगवून होणार आहेत. पण ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, थंडीमध्ये आपण खताच्या फवारण्या करून आज ह्या कंडिशनला हा प्लॉट ठेवलेला आहे. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे, ह्या प्लॉटला आतापर्यंत आपण 3 वेळेस जमिनीतून डोस दिले. लागवड करताना जमिनीमध्ये आपण बेसल डोस दिलेला आहे, संतुलित डोस. त्यानंतर दुसरा डोस आपण 45 दिवसांनी घातलेला आहे, कारण जमिनीमध्ये दिलेला डोस हा 12-13 दिवस लागू होत नाही, तिथून पुढे चालू होतो आणि पुढे 45-50 दिवस कार्य करतो. आणि पुन्हा आपण 45-50 दिवसांनी हा सेकंड डोस आपण चांगला घातलेला आहे. त्यामध्ये 2 बॅग 10-26-26, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 1 बॅग मेटलाइन GR सूक्ष्म खत, 1 बॅग हायकिल जी आणि त्याच्यामध्ये 25 किलो पोटॅशियम सोनाइट आणि 10 किलो सिलिकॉन असं मिक्स करून आपण सेकंड डोस केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पुन्हा तिसरा डोस आपण 75 ते 80, 77 ते 80 दिवसाच्या दरम्यान तिसरा डोस फक्त 2 बॅग 10-26-26 आणि 1 बॅग पोटॅशियम सोनाइट आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट ह्या मोकळ्या पाण्याच्या इथून दिलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर ह्या 9 फुटामध्ये जे आपण मोकळं पाणी जे दिलेले आहेत, सगळ्या याच्यामध्ये पांढऱ्या मुळ्या आहेत. पिकाला खरं जे अन्नद्रव्य देणारे मुळे आहेत ह्या सगळ्या ह्या झोनमध्ये वाढलेल्या असतात. तर याच्यामध्ये आपण 10-26-26 अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम सोनाइट हा डोस दिलेला आहे. ह्या डोसच्या ताकदीवर म्हणजे पहिल्या 2 डोसच्या ताकदीवरती पूर्णपणे आज जवळजवळ 8-8.5 फुटापर्यंत झाडाची उंची वाढलेली आहे. आणि ह्या जेवढा जो पाला आहे आणि पाल्याच्या ताकदीवर आणि आता टाकलेल्या 70-75 दिवसाच्या बेसल डोसच्या ताकदीवरती आपले माल फुगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मला याच्यातून एकच मेसेज द्यायचा आहे की जे 60-70 दिवसाच्या पुढे टोमॅटोचे प्लॉट जर गेले, आपलं विरांगा असो कोणताही टोमॅटो असेल, तर दर 12-14 दिवसाला आपल्याला आपल्या जमिनीचा प्रकार बघून एक धावतं पाणी आपण पुढे द्यायला पाहिजे. ड्रीपचं पाणी इथं काढण्यासाठी आपल्याला जास्त पाणी द्यावं लागतं, त्यामुळे ड्रीपचं पाणी फक्त खतासाठीच तुम्ही द्यायला पाहिजे. एक 6-7 दिवसातून किंवा 5 ते 7 दिवसातून आपण 4 ते 5 तास पाणी द्यायला पाहिजे. आणि मध्ये एकदा खतं 1-2 वेळा आपण खताचे डोस ड्रीपमधून द्यायला पाहिजे. पण होता होईल तेवढं आपण धावतं पाणी द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं एक याच्यामध्ये मला सांगायचं की हा टोमॅटोचा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी आपण 12 ते 13 खताच्या फवारण्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पिकाच्या वाढीनुसार जर खताचे स्प्रे घेत जर गेले तर पानांची ताकद चांगली वाढली जाते, मुळ्यांची चांगली डेव्हलपमेंट होती आणि खोडाची चांगली ताकद वाढली जाते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, या प्लॉटवरती आपण कोणत्याच रस शोषणारी किडी, मावा असेल, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स, मिलीबग, लाल कोळी हे काहीच तुम्हाला दिसणार नाही, कारण आपण प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत गेलेलो आहे. आणि पानांची ताकद खताच्या फवारणीमुळे खूप चांगली असल्यामुळं बऱ्यापैकी उशिरा येणार करप असेल, आर्ली करपा असेल किंवा बाकी अँथ्रॅक्नोकोकसचे स्पॉट असेल किंवा इतर जी फंगस आहे, आता तुम्हाला डाऊनही दिसणार नाही, करपाही दिसणार नाही आणि भुरीचा अटॅक पण नाही. तर आपण कंटिन्यू खताच्या फवारण्या केल्यामुळं पानांची स्ट्रेंथ भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळं पीक रोगाला बळी पडलेले नाहीत आणि अतिशय चांगल्यापैकी प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, हा लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये 2,500 ते 3,000 एकर टोमॅटोची लागवड होती. जवळजवळ 1200-1300 एकर टोमॅटो माझ्या हातावरती आहे. आपण जर बघितलं तर असा हा एक्सलंट प्लॉट तुम्हाला कुठंच दिसणार नाही, कारण माझे ओम एलाले हे जे मित्र आहे, एलाले साहेबांनी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग आणि किडीचं व्यवस्थापन अतिशय चांगल्यापैकी केलेले आहेत आणि खताच्या फवारण्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. तर आपण जर बघितलं पुढे तर पूर्णपणे सगळेच पानं आपण बघितलं का भरपूर फुलधारणा आपल्याला दिसेल. आतमध्ये बारीक फळं आहेत, डबल लागवड असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाहीत. आता 1 मिनिट इकडे आता हे आतमध्ये सगळे फळं आहेत. ओके मित्रांनो, माझं सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान राहील, तुम्ही टोमॅटोचं प्लॉट घेताना 2 रोपातील 2 ओळीतलं अंतर तुम्ही एकदम व्यवस्थित घ्या आणि पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन चांगलं करा आणि विशेष करून खताच्या फवारण्या घ्या.
खताच्या फवारणीने आपल्या उत्पादनामध्ये 25 ते 30% उत्पादन चांगलं वाढलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खताच्या फवारणीने आपला जो माल आहे हा 1 नंबर क्वालिटीमध्ये जवळजवळ 90 ते 95% टक्क्यापर्यंत माल जातो. जे शेतकरी खताच्या फवारण्या घेत नाही त्यांचे पानं लवकर खराब होतात आणि पान जर खराब झालं तर ते 1 नंबर 2 नंबर आपल्या 2 नंबर 3 नंबर त्यांच्यामध्ये माल जातो, म्हणजे गुळी टाईपमध्ये माल जातो. म्हणून खताची फवारणी द्या. आणि जर तुम्ही कोणतं, आता ही गावरान व्हरायटी, तुम्ही ज्या इनडिटर्मिनेट मधल्या व्हरायटी असेल, अलंकार असेल, विरांग असेल, याला सुद्धा तुम्ही 3 जमिनीतले 3 डोस करा. ड्रीपचे खत कमी द्या, पण होता होईल तेवढ्या खताच्या फवारण्या 3 डोस आणि 3 आळवण्या आपण केल्या पाहिजे. अजून जर आपण बघितलं तर खूप चांगल्यापैकी माल आपल्याला हा वर तयार झालेला दिसेल.